आंदोलन केलं। यावेळेस संजय गायकवाड यांनी सांगितलं, दुर्दैवानं राहुलजींची लोकप्रियता यांच्या डोळ्यात खूपच चाललेली आहे। राहुलजी गांधींची जी आपने उसको भी धोखा दिया। आज का इस कार्यक्रम में शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप जो छाटेल त्याला 11 लाख रुपये इनाम देण्यात येईल असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याविरोधात आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे। त्याचबरोबर विविध ज्या आंबेडकरी संघटना आहेत, भीमशक्ती संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे। मी सध्या चेंबूरमध्ये खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपण बघितलं तर आंदोलन सुरू आहे। जोडे मारो आंदोलन झालेलं आहे संजय गायकवाड यांच्या फोटोला आणि या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई जी आहे ती पोलिसांनी केली पाहिजे अशी मागणी देखील होते आहे। हंडोरे साहेब, काय सांगाल, जे वक्तव्य केलेलं आहे संजय गायकवाड त्यांचा निषेध ठिकठिकाणी होतो आहे, जोडे मारो आंदोलन केलेलं आहे तुम्ही? संजय गायकवाड हे अशा वक्तव्यावर नेहमीच म्हणजे अशी बेकार वक्तव्य करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांना येनकेने प्रकारची प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांचा खाटाटोप आहे। मागच्या वेळेससुद्धा ॲट्रॉसिटीच्या संबंधामध्ये अत्यंत घाणेरडं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। त्यांनी सांगितलं जो ॲट्रॉसिटी ॲक्ट नोंद करेल त्याच्यामध्ये आम्ही 10,000 लोकांना घेऊन जाऊन त्यांच्याकडे बघू आम्ही। आत्ता आमचे नेते राहुलजी गांधी यांची लोकप्रियता देशभर वाढलेली आहे, जगात वाढलेली आहे। आता त्यांना बदनाम कसं करता येईल यासाठी BJP आणि महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि म्हणून राहुलजी गांधी यांच्यासारख्या युवा नेत्यानं या देशातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी दिवस रात्र ते मेहनत करतायत। मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, OBC असेल, या सगळ्या समाजाच्या अधिकारासाठी ते भांडण करतायत। त्यांनी हेही वक्तव्य केलं होतं की ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या असेल त्याच्या प्रमाणामध्ये त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती। रिझर्वेशनचं लिमिटेशनसुद्धा हटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि आपण बघत असाल की मागच्या 8 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये त्यांनी एका पत्रकाराने त्यांना विचारलेलं होतं की राहुलजी, या देशातली जी रिझर्वेशन पॉलिसी आहे ती केव्हा आपण थांबवणार आहात? त्यावेळी राहुलजी गांधी त्यांनी सांगितलं की या देशामध्ये अधिकाराची असमानता आहे, यामध्ये सत्तेची असमानता आहे। मूठभर लोकांच्या हातामध्ये या देशाची अर्थव्यवस्था आहे, ती जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत जात नाही, या देशातला सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होत नाही, सर्व प्रकारचे अधिकार त्याला प्राप्त झाल्यानंतर मग आम्ही रिझर्वेशनचा विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। याचाच अर्थ राहुलजींच्या मनामध्ये हीच भावना आहे की या देशातली जी असमानता आहे ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे रिझर्वेशन कायम राहील अशा भूमिकेतनं त्यांनी त्यांचं वक्तव्य केलेलं आहे। परंतु त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे। त्यांचं वक्तव्य तोडून मोडून या लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु मागासवर्गीय आंबेडकरी जनता असेल, OBC असेल, आदिवासी समाज असेल, या समाजाला पक्कं माहिती आहे की हे सगळं गुमराह करण्याचा प्रयत्न होतो आहे, लोकांना राहुलजींना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यामुळं लोक बळी पडणार नाहीत। महाराष्ट्रामधली विधानसभा ही महाविकास आघाडी जिंकणार, इथल्या जनतेला सगळ्या प्रकारचा न्याय मिळणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि हे त्यांना बघवत नाही। म्हणून अशा पद्धतीची षडयंत्र रचून महाविकास आघाडीला बदनाम कसं करता येईल याचा प्रयत्न या लोकांनी सुरू केलेला आहे। संजय गायकवाडांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता काँग्रेसची किंवा भीमशक्तीची काय मागणी असणार आहे? तुमची नेमकी प्रशासनाकडे काय मागणी? आमची मागणी हीच आहे की संजय गायकवाड याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी। मी महाराष्ट्रामधल्या भीमशक्तीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आज महाराष्ट्रभर भीमशक्तीचं आंदोलन आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं आंदोलन आहे त्या ठिकाणच्या जवळपासच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हा नराधाम जो संजय गायकवाड आहे ह्याची लेवल आणि ह्याची लायकी त्याच्या
देहबोलीवरनं लक्षात येते की ह्याची लेवल काय, ह्याची लायकी काय. हा राजकारणातला लोकशाहीमध्ये माणसं कशी प्रगल्भ असतात, परंतु हा इतका निर्डावलेला माणूस आहे की ह्याला राजकारणात कुणी आणला आणि कसा आणला हेच कळत नाही. परंतु या असे नराधाम जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला पोलिसांनी अटक करावी. माझ्याबरोबर चंद्रकांत हंडर होते, हे काँग्रेसचे खासदार, आणि संजय गायकवाड जे आहे त्यांच्यावर ठिकठिकाणी आता गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.